परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील वजूर सर्कलमधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीचे इच्छुक असलेले ऋषिकेश सकनूर यांना यावेळी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही। आज संवाद मेळावा घेतला। यामध्ये मी पक्षामुळे मोठा झाला असून पक्षाच्या धोरणांनुसार प्रामाणिकपणे काम करत राहीन, भारतीय जनता पार्टीशी माझी निष्ठा कायम राहील असे त्यांनी सांगत सर्व कार्यकर्ते व नेतृत्वाचे आभार मानले। दरम्यान भारतीय जनता पार्टीने ऋषिकेश सकनूर यांची परभणी जिल्हा परिषद सर्कलमध्ये स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की पक्षाने दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेल आणि भाजपचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करेल। आज आताच तसं दाजींनी सांगितलं की मागच्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या रखडल्या होत्या। आपल्याला फडकवायचं आहे, व्यक्ती कोण आहे हे बघण्यापेक्षा कमळाचं फूल म्हणजे आपला पक्ष आहे, आपला विचार आहे असं मला वाटतं। आणि आपल्या सगळ्यांना मी माझ्या सगळं आवाहन करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठाम राहावं, एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आज आम्ही वजूर जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व पदाधिकारी, सहकारी मित्र यांचा एक संवाद कार्यक्रम ठेवला होता। खरं तर संवाद कार्यक्रम ठेवण्याचं निमित्त होतं की मी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालो होतो। मला पक्षाने उमेदवारी देण्याचं पण निश्चित केलं होतं आणि मी एबी फॉर्म भरला होता। पण अचानक गंगाखेड विधानसभेचे सन्माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची युती झाल्यामुळे ही जागा रत्नाकरराव गुट्टे साहेब यांच्याकडे गेली आणि त्यांनी निर्णय घेतलेल्या उमेदवाराला दिल्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक निर्णय झाल्यामुळे संभ्रमावस्था होती। ही संभ्रमावस्था दूर करून आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीत सोबत राहायचंय हा संदेश देण्यासाठी आम्ही हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता। मी देखील फॉर्म भरला होता पक्षाच्या म्हणण्यानुसार, पण एबी फॉर्म न मिळाल्यामुळे तो अपक्ष म्हणून आज माझा फॉर्म आहे तो उद्या मी माघारी घेणार आहे सन्माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार। तर आता काय कळतं, पालकमंत्री असताना भारतीय जनता पार्टी एवढा प्रभाव जिल्ह्यामध्ये असताना अचानक असं एबी फॉर्म सर्व आमदार यांच्या नेतृत्वात जातात आणि याच्यावर असं काय अचानक घडतं, तुम्हाला काय वाटतं? अचानक नाही, आमच्या पक्षश्रेष्ठींना योग्य निर्णय घेतला असेल, कारण जी भारतीय जनता पार्टीची पक्षश्रेष्ठी आहे ती कायमच फार विचारपूर्वक निर्णय घेत असते। आपल्याही हे सगळ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे। तर एका चिंतनाअंती मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती नक्कीच आमच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला असावा आणि जो आमचा पक्ष निर्णय घेतो तो मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे। तर उमेदवार जे इच्छुक होते, कारण की आणि कार्यकर्त्यामध्ये खूप एक नाराजीची लाट आहे, तर याचे परिणाम काय सर? मतदार काही विरुद्ध येतात का भारतीय जनता पार्टी, असं काय? हे बघा, कुठल्या बी निवडणुकीमध्ये साहजिक असतं की अनेक जण इच्छुक असतात पण जागा एकच असते। परंतु आमच्या भारतीय जनता पार्टी असेल आणि आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर असतील, या सगळ्या इच्छुक उमेदवारांना सातत्याने संपर्क करत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत। त्यांच्या मनामध्ये थोडंफार काही नाराजी असेल तर ती दूर करत आहेत आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते एक दिलाने नक्कीच कामाला लागतील हा विश्वास मी जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून मला आहे। तुमचा सर पुढील काय निर्णय राहील आणि आपण पक्ष फॉर्म ठेवणार आहे? नाही, माझा निर्णय आता मला पक्षाने आदेश दिलेला आहे आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आत्ताच मला पत्र प्राप्त झालं आहे। माझी जिल्ह्याच्या स्टार प्रचारकपदी निवड केलेली आहे आणि मला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की आपण थांबावं। मी त्यांचा आदेश मानून माझा फॉर्म उद्या मी मागे घेणार आहे।